मित्र हो नमस्कार. आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नाशिकचा आशिक असलेला वायग्रा बाबा 200 महिलांवरती लैंगिक अत्याचार करणारा बलात्कारी पुरुष अशोक खरात याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. अशोक खरात याचे लैंगिक कारनामे वरचेवर व्हिडिओच्या माध्यमातून जनसामान्यांसमोर येत आहेत. अशोक खरात हा बलात्कारी पुरुष आज ह्याच्या पाठीमागं कोणकोणते हात गुंतलेले आहेत आणि तृप्ती देसाई असं म्हणतात की अशोक खरात याचा 24 मार्च रोजी इन्काउंटर होण्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे. खरंच अशोक खरातचा इन्काउंटर होऊ शकतो का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. खरं तर अशोक खरात अनेक महिलांवरती त्यांना आमिष दाखवून, तुम्हाला लेकरं बाळं होतील अशा प्रकारचं आमिष दाखवून बलात्कार करणारा एक लैंगिक बाबा, वायग्रा बाबा अशोक खरात. अशोक खरात याच्या पाठीमागं अनेक प्रकारचे राजकीय नेते असू शकतात, याच्या पाठीमागं अनेक मंत्र्याचे देखील हात असू शकतात. कारण त्यानं जे बनवलेलं ओशनो जेल होतं ते ओशनो जेल मागवण्यासाठी काही लोक हेलिकॉप्टरमधून येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याचाच अर्थ ते ओशनो जेल पिण्यासाठी नेते मंडळी असतील, मंत्रिमंडळ असेल अशा प्रकारचे संबंध ठेवून अशोक खरात वरच्या लेवलवरती मंत्रिमंडळापर्यंत पोहोचलेला असू शकतो अशा बातम्या येत आहेत. दैनिक पुढारी म्हणजे खबरदार पुढारीचे जे स्थानिक लेवलचे संपादक आहेत दत्तात्रेय खिरनार यांनी देखील असं म्हटलंय की अशोक खरात याच्यासोबत अनेक मंत्र्याचे देखील संबंध असू शकतात. आणि कुणाकुणाचे संबंध आहेत, अशोक खरातकडं कुणाकुणाचे व्हिडिओज आहेत, ही बातमी किंवा ही माहिती बाहेर पडू नये म्हणून 24 मार्चला अशोक खरातचा इन्काउंटर होऊ शकतो अशा प्रकारचा एक विचार तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलेला आहे. खरं तर 24 मार्चपर्यंत अशोक खरातला न्यायालयीन पोलीस कोठडी आहे आणि ज्यावेळेस त्याला 24 मार्च रोजी त्याला न्यायालयामध्ये आणलं जाईल त्याच वेळेस त्याचा इन्काउंटर होऊ शकतो अशी शक्यता तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलेली आहे. तृप्ती देसाई यांचं असं मत आहे की अशोक खरात ह्याच्या पाठीमागं जी माहिती दडलेली आहे, अशोक खरात याच्यासोबत जे मंत्री संबंध ठेवून होते त्या सगळ्यांची माहिती बाहेर पडू नये, पडू द्यायची नसेल तर अशोक खरातला मारलं जाऊ शकतो, त्याचा इन्काउंटर केला जाऊ शकतो अशा प्रकारची एक बातमी आता समोर येते. याच्यावर आम्ही खुलासा करत नाही, पण तृप्ती देसाई यांनी म्हटलेली ही बातमी TV9वर देखील दाखवण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशोक खरात या भोंदू बाबानं अनेक महिलांवरती अत्याचार केलेले आहेत, अनेकांचं कुटुंब आता उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे सगळं होत असताना अशोक खरात या भोंदू बाबाला आता माफी नाही, ह्याला खरं तर फासावरती लटकवलं पाहिजे. परंतु याच्यापासून येणारी जी माहिती आहे, ज्यांचे हात त्या माहितीच्या हाताखाली गुंतलेले आहेत ते सगळे बाहेर येणं गरजेचं आहे. यापासून कुठलाही राजकारणी वाचता कामा नये, यापासून कुठलाही मंत्री वाचता कामा नये. जर मंत्री अशोक खरात याच्यासोबत संबंध ठेवून असतील तर त्यांची देखील यथोनात माहिती, तंतोतंत माहिती आता जनसामान्यांसमोर येणं गरजेचं आहे. कोण कोण अशोक खरातचं ओशनो जेल प्यायचे, कोण कोण आणि कुणाकुणाचे व्हिडिओ अशोक खरात याच्याकडे आहेत, ही सगळी माहिती, हा महाराष्ट्राचा एपिस्थन आणि ही सगळी फाईल आता जनसामान्यांसमोर येणं गरजेचं आहे. परंतु ही जर माहिती येऊ द्यायची नसेल, असा कोण माणूस आहे ज्याला आपली माहिती पुढे येऊ द्यायची नाही, असा कोण मंत्री आहे ज्याला आपली माहिती लपवून ठेवायची आहे, आणि मग पोलिसांवरती दबाव येऊ शकतो आणि मग अशोक खरातचा इन्काउंटर होऊ शकतो अशा प्रकारची बातमी तृप्ती देसाई यांनी TV9ला दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरंच अशोक खरातचा इन्काउंटर होऊ शकतो का? आणि जर इन्काउंटर झाल्यावर कुणाचे चेहरे दडपवले जातील, कुणाची माहिती दडवली जाईल? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा, कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. अशोक खरात आता नुसता मारून चालणार नाही, तर त्याच्यासोबत असणारे जे हितसंबंधी गट आहे ते सगळे बाहेर पडणं गरजेचं आहे. ती सगळी खरी माहिती आता लोकांसमोर येणं गरजेचं आहे आणि माहिती आणण्यासाठी अशोक खरात जिवंत राहणं गरजेचं आहे. निश्चितपणानं आपला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे. न्यायव्यवस्था त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. ही शिक्षा न्यायव्यवस्था देईल. परंतु तृप्ती देसाई यांनी म्हटल्याप्रमाणे अशोक खरातचा इन्काउंटर होऊन चालणार नाही. म्हणूनच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवश्यक नोंदवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या बातम्यासाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.